नमस्कार मंडळी, मी अनंता पांडू इंदोळा पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आदिवासी भटकंती। आणि आज आपण आलोय मुरबाड तालुक्यातील डेरी या गावाजवळ, जो गड आहे गोरखगड। या गोरखगडाच्या प्रवेशद्वारापाशी इथूनच या गडाला जाण्यासाठी रस्ता सुरू होतोय। तर चला आज आपण जाऊया गोरखगड बघायला। तर मंडळी, माझ्यासोबत नेहमीप्रमाणे माझा लहानपणाचा मित्र यशवंत येले, आणि आज आम्हाला नवीन मित्र जॉईन झालाय, म्हणजे माझे भावजे आहेत ज्ञानेश्वर थोराड म्हणून, आमच्याच गावातले आहेत। तर आज आम्ही तिघजण चाललोय। तर चला, आपल्याला इथे एक गोरक्षनाथाचं मंदिर आहे, त्या मंदिरात दर्शन घेऊन आपण सरळ पुढे गडाकडे जाऊया। जर तुम्ही मुंबईहून या गडाला भेट देण्यासाठी येत असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम म्हसा या गावी येऊन तुम्हाला डेहरी या गावाजवळ यायचं आहे। डेहरी गावाजवळ आल्यानंतर तुम्हाला इथे या गडाचं प्रवेशद्वार मिळेल। प्रवेशद्वारामध्ये आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला गोरक्षनाथांचं हे मंदिर मिळेल। इथे राहण्यासाठी पण सोय होईल इतकी जागा आहे। गोरक्षनाथांचे ध्यान साधनाचं ठिकाण आहे। इथे गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन आम्ही सरळ निघालो गडाकडे। मंदिरातून बाहेर आल्यानंतर गडाकडे जाणारा मार्ग असा बोर्ड लागला। या बोर्डला फॉलो करत आम्ही त्या रस्त्यानं सरळ आलो। सरळ पुढे आम्हाला फॉरेस्ट रस्ता लागला। रस्ता थोडासा दगडातून होता। पावसाळी हा रस्ता पूर्णपणे चिकट होतोय। त्या रस्त्याला पुढे चालत चालत आम्ही सरळ गडाकडे निघालो। दमलं हा अजून चाला आहे। चढू आपण, चढू वरत जास ना, जायचं मग। हा, डायरेक्ट माथ्या जाऊ। हा, डायरेक्ट मग ठेव वर। गेल्या वेळेस भावजी आलेला, येथून गड बघून मागं पळाला, चढलाच नाही। पोरांबरोबर आलेला पावसाळे, आता त्याला मग परत आणलाय। बघू चढवतो का, बघू चढवतो का, मागं पळतो। भाऊ चढशील ना? चढू चढू। हा गड बघायला चढू ना। हा चला मंडळी, भाऊजी पण सांगतोय का यावेळेस गड सर करायचा, आणि जी मजा असते गड सर करण्याची तीच मजा आज त्यांना दाखवायची। तर बघूया भाऊजी चढतात का। मित्रांनो, थोड्याच पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक बेंच लागेल बसायला, आणि त्याच्याच जवळ एक कचरा कुंडी ठेवण्यात आलेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता इथे लोक येणारे फिरणारे जे बाजूला कचरा टाकतात, तुम्हाला इथे समोर कचरा टाकण्यासाठी एक कचरा कुंडी ठेवण्यात आलेली आहे, तरी पण तुम्ही बाजूला टाकता। तर ही चुकीची गोष्ट आहे कुठेतरी। तर आपण समजायला पाहिजे की आपल्याला इथे कचरापेटी ठेवण्यात आलेली आहे, तरी आपण कचरा या कचरापेटीतच टाकायचा आहे। आम्ही हा कचरा आता या कचरापेटीत टाकतोय। तर मंडळी, ही चुकीची गोष्ट आहे। जर तुम्ही गड किल्ल्याला भेट देता आणि त्याच्या बाजूला असा परिसर तुम्ही जर घाण करून ठेवत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे। तुम्हाला समजायला पाहिजे, आपण आपल्या गड किल्ल्यांना स्वच्छ ठेवायला पाहिजे। लोक इथे भेट देतात, आणि जर तुम्ही इथे येऊन कचरा करत असाल तरी नक्कीच चुकीची गोष्ट आहे। याच्या पुढे जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्ही ही चूक सुधाराल। आणि चला आता आपण पुढे जाऊया।
बराच गडे दमलं र. वर दमलो मग. अर्ध्या तासात वर चालू. अर्ध्या तासात आम्ही वरता आलोत. यो यो दिसत यो गोरखगड. भाऊजी दमला? दमलो भरपूर दमलो आता. भरपूर दमला. चला चला चला. येसो नेले दमला. दमलो हा जाम दमलो पण चला काम झाला. मित्रांनो चला या. जाम दमलो आम्ही. तुम्ही जर पावसाळ्यात असाल ना तर या रस्त्याने जरा सांभाळून, कारण पावसाळ्यात रस्ता जाम चिकट होत असेल. चालून चालून दमल्यानंतर आम्हाला थोडीशी भूक लागली. आम्ही सोबत आणलेला नाश्ता केला. कचरा आम्ही आमच्या पिशवीमध्ये भरून बॅगेत टाकून आम्ही सरळ गडाकडे निघून गेलो. गडाकडे जात असताना आम्हाला रस्त्यात माकडे दिसली. आम्ही सोबत भाकरीही घेऊन आलो होतो. त्यातील थोडीशी भाकरं आम्ही माकडांना पण टाकतो. तर मित्रांनो अर्ध्या पाऊण तासाचं पायपीट करत आता आम्ही येऊन पोचलोय डेर माता या मंदिरापाशी. या पाठीमागे तुम्ही पाहू शकता डेर माता आईचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला गडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर आपण आता जाऊया गडाकडे. तर चला गडाकडे जाऊया. गोरखगडाच्या बाजूलाच मच्छिंद्रगड हा गड आहे आणि गोरखगडाची उंची साधारणतः 2100 फूट इतकी आहे, म्हणजेच 640 ते 50 मीटर इतकी आहे आणि या गडाला 50 ते 60 पायऱ्या आहेत. तर आता आम्ही चाललोय सरळ या गडाच्या वरती आणि हा गड आपल्या सुळक्यांमुळे ओळखला जातोय. हा गड चढत असताना आपल्याला आपलीच काळजी घ्यायची आहे, कारण हा गड वाटतोय तितका सोपाही नाही आणि अवघडही नाही. जर आपण आपली काळजी स्वतःनेच घेतली तर हा गड आपण सहजरित्या सर करू शकतो. तर आम्ही
झाली काय रे बरं बरं आहे ना कसं दमलं दमलो घाबरलं घाबरलो. मंडळी घाबरलं ते बरंच. अजून आम्हाला इथं जायचं आहे. इथं प्रवेशद्वार आहे. डबेंडा घ्या ना मग या. भाऊजी या गडाला घाबरून खालीच होते पावसाळ्याच्या सीझनमध्ये आणि आत्ता मी त्याला घेऊन आलो आहे. तर इथपर्यंत तरी ते पोचलेत. आता इथून पुढे जायचं आहे. इथपर्यंत आले तरी बस झालं. त्यांना गड सर केल्यासारखं वाटेल. चला सावकाश सावकाश चला. हा ओके. वांढरासारखं चढायला लागते. मित्रांनो जरा चढाई मध्यम प्रकारची आहे. सोपी नाही आणि अवघडही नाही. उन्हाचं वातावरण असल्यामुळे चक्कर येण्याची शक्यता जास्त आहे. तर सावकाशच चढायचं. भाऊजींना मी सांगितले जरा सावकाशच चढा. आपल्याला टाईम झाला तरी चालेल. थोडाच फक्त. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे भाऊजी चढतात. एकदम सावकाश चढा. तर पाहू शकता कशा पद्धतीने चढतात ते. यशवंत हसत आहे तिथे. म्हणूनच ते गेल्या पावसाळे आले होते त्यावेळेस ते फिरून गेलेले. आणि माझ्या पाठीमागं बॅगीचा ओझा पण आहे. तरी पण मी चढतोय कारण मला सवय आहे ट्रॅकिंगची. तर आता चला आपण पण जाऊया गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाऊया आपण पण. तर मंडळी फायनली आपण येऊन पोचलोय गडाच्या प्रवेशद्वारापाशी. यशवंत तिथे झेंडा घेऊन आहे. भाऊजी आतमध्ये आहेत. काळोख्यात बसलाय तू. हे बघा आतमध्ये आहेत ते. चला आता वरती जाऊया. हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगामध्ये मोडतो. याच्या बाजूला भीमाशंकर अभयारण्य आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर डाव्या बाजूला आम्हाला इथे एक पाण्याचे हौद दिसले. तहान लागल्यामुळे आम्ही या हौदातले पाणी पिले. पाणी पिण्यास योग्य होते. आमचा योगडी सांग बी आलाय सांग मोकार. तो सांगू आता वर्तन नाही सांग. पाणी पिऊन झाल्यावर आम्ही आमची बाटली पण भरून घेतली. वरचा रस्ता थोडासा कठीण होता त्यामुळे भाऊजी इथेच थांबले. भाऊजींना या गुफेत ठेवून आम्ही दोघेच सरळ पुढे निघालो. पुढे जात असताना आम्हाला या पायऱ्यांवरती एक शिलालेख दिसला. शिलालेख प्राचीन काळातील असून या शिलालेखाचा अक्षर ओळखू येत नव्हते. त्यामुळे आम्हाला या शिलालेखाचा अर्थ समजला नाही. आम्ही सरळ पुढे गेलो. हा गड गिरिदुर्ग गडामध्ये मोडतो. तर मंडळी आम्ही अर्धा टप्पा सर केलेला आहे आणि वरती तुम्ही पाहू शकता. वरती थोड्याच अंतरावरती गडाचा माथा आहे. तिथे एक मंदिर आहे. आपण त्या मंदिरात जाणार आहोत. आणि माझ्यासोबत आता फक्त यशवंत आहे. भाऊजी खालीच थांबलेले आहेत. ते जरा घाबरलेले आहेत. तर त्यांना मी खालीच थांबवलेलं आहे कारण रिस्क नको आपल्याला. तर आता आम्ही दोघंच जाणार आहोत वरती. तर चला वरती जाऊया.
तर मंडळी आपण येऊन पोचलोय या गडाच्या पायथ्याशी, म्हणजे जो माथा आहे त्याच्या पायथ्याशी असलेली जी गुफा आहे, जो हॉल आहे, या हॉलजवळ तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. इथे एक हॉल आहे, त्याला 6 खांब आहेत आणि इथे छोटी छोटी हौदा आहेत, पाण्याची टाका आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि इकडे पाठीमागे, माझ्या इकडे पाठीमागे हा मच्छिंद्रगड, त्याच्यावरती जाण्यासाठी पण रस्ता आहे, तर आपण तिकडे जाणार नाही. हा मच्छिंद्रगड आहे. आणि चला आपण आता आतमध्ये जाऊया, या हॉलच्या आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतोय हॉल आतमध्ये कसं आहे. या हॉलमध्ये 50 ते 60 लोक वस्ती करू शकतात. जर तुम्ही या गडाला भेट देत असाल आणि तुमचा जर वस्तीचा प्लॅन असेल तर तुम्ही या गडामध्ये वस्ती करू शकता. इथून पायऱ्या आहेत, तर चला आपण आतमध्ये जाऊया. तर मंडळी तुम्ही पाहू शकता किती मोठी जागा आहे. इथे 50 ते 60 लोक वस्ती करू शकतात. इथे लोकांच्या वस्त्या पण झालेल्या आहेत. हे बघा, इथे शेकोटी पेटून ठेवलेले आहे. इथे आराम करू शकता. जर तुम्ही वस्तीचा प्लॅनिंग करत असाल तर इथे येऊन वस्ती करू शकता. तर चला आपण आता वरती माथ्याचा रस्ता शोधूया. रस्ता कुठून आहे, तर चला वरती जाऊया. हॉलच्या बाहेर निघाल्यानंतर पाण्याचे टाके असा एक बोर्ड लागला. त्या टाक्याच्या बाजूनच गडाच्या माथ्यावरती जाणारा रस्ता होता. या रस्त्याने आम्ही पुढे चालत गेलो. पुढे आल्यानंतर आम्हाला इथे एक लोखंडी शिडी लागली. त्या शिडीला पार करत आम्ही पुन्हा दगडात कोरलेल्या पायऱ्यांवरती येऊन पोचलो. पायऱ्या थोड्याशा अरुंद असल्या कारणाने चढण्यास थोडी भीती वाटत होती. त्यामुळे आम्ही जरा जपूनच वरती जात होतो. हातात कॅमेरा आणि चढायला थोडी भीती वाटत होती. तरी पण मी सावकाश वरती सरकत राहिलो. पायऱ्यांना खड्डे असल्या कारणाने त्या खड्ड्यांना पकडून मी वरती गेलो. गड सर केलेला आहे. आम्ही येऊन पोचलोय गडाच्या माथ्यावरती. तुम्ही पाहू शकता इथे माथ्यावरती एक मंदिर आहे. तर आम्ही गड फायनली सर केलेला आहे. हा इथे पाठीमागे जो दिसतोय तो मच्छिंद्रगड आणि हा गोरखगड. तर मच्छिंद्रगडावरती आपण जाणार नाही, आता आपण सरळ खाली उतरणार आहेत. तर चला आता इथे दर्शन घेऊ आणि खाली जाऊया. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.